ही कुंभमेळ्याची जागा होती, ही नाशिककरांची जागा होती. गायब करायचा अधिकार कोणालाही नाही. गुन्हे दाखल करा, आम्ही सगळेजण तिथे येऊ. साधूग्राम जिथे बांधताय तिथे झाडे काढताय, परंतु आपल्या केंद्र सरकारकडे एवढ्या जागा आहे, कन्स्ट्रक्शन जागा, ती जागा म्हणजे नेहरू नगर मधली जी प्रेस क्वार्टर आहे त्या सगळ्या खाली आहे, तिथे करा ना. मोठी जागा आहे, तिथे पाहिलं गेलं सगळे. पण तुम्हाला या कुंभमेळ्याच्या माध्यमातून पैसे खायचे त्या प्रशासनाला. कुंभमेळा फक्त नावाला आहे, त्यांना फक्त झाडं कापून ती जागा बनवायची. पाणी खाली नेतात, जमिनीच्या खाली नेतात आणि ते सगळे आमच्या गोदावरीचे उगम आहेत. उत्तरेतल्या नद्या गंगा नदी, यमुना, ब्रह्मपुत्र आणि आपल्या दक्षिणेतल्या या दोघांमध्ये फरक आहे. उत्तरेतल्या नद्यांना बर्फ वितळून पाणी मिळतं आणि आम्हाला फक्त पावसाळ्यात जे जमिनीत पाणी मिळतं त्याच्यामुळे मिळतं. त्यामुळे गंगेकाठी असलेलं तपोवन चालू आहे. आमची मागणी आहे की या ठिकाणी साधूग्राम मध्ये एकही झाड न तोडता सुद्धा मेळावा होऊ शकतो, त्याचा विचार केला पाहिजे. कुठला दिवस आहे, आज वर्किंग डे आहे, तरी सुद्धा यांना काही साधी गोष्ट नाहीये. हे परत येऊ शकत नाही याची नोंद घ्यावी. पण लोकक्षोभ हे आमच्यामुळे नाही होते, तुमच्या ह्या ज्या तुमची प्रक्रिया आहे त्यामुळे होतो, हा तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही मिरची उपटून फेकलेली आहे अति पावसामुळे. आमच्या गावात गारा पडलेला आहे आणि सगळे बाग तोडून टाकण्यात आले. हे कुठं होतं माहिती का? आपण प्रचंड प्रमाणात एकत्रच झाडं तोडतो आणि अचानक एक उष्णता तयार होते. हीट आयलंड तो होतोच, पण अचानक उष्णता तयार होते. तुमचं बर्फ जे असतं म्हणजे जे अक्युम्युलेशन होतं तुमच्या वाफेचं, त्याच्यातून तो थंड होऊन गारा पडतात. प्रचंड मोठ्या गारा सर मी स्वतः अंगावर झेललेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे म्हणू नका की माझा काय संबंध, बरोबर ना? की कुंभमेळ्यात यांचा काय संबंध? आमचाच कुंभमेळा आहे. शेतकरी नसेल तर कुंभमेळाच नाही. सामान्य माणसांनी झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा, मनुष्यवधाचा गुन्हा. आणि तुम्ही 1800 खून करायला तयार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार यातले किती आवश्यक खून, किती अनावश्यक खून, याच्यातल्या किती पारंपरिक झाडं. आता झाडांमध्ये जातीयवाद आणणार का? पारंपरिक झाडं, अपारंपरिक झाडं, त्या अपारंपरिक झाडांमध्ये बाभूळ असेल आणि आणखीन कुठले असतील, झाडांमध्ये जातीयवाद नका आणू. एकही झाड कापलं गेलं नाही पाहिजे. एक झाड कापणं हे सुद्धा हत्या आहे.